आज देशभरामध्ये चर्चा आहे ती एका पराभवाची आणि एका विजयाची। दोन्ही घटना एकाच पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या आहेत। मी बोलतोय आजच्या बिहारमधील बांकीपूर इथल्या निवडणुकीच्या निकालाबद्दल। 1995 पासून भाजपचा गड असलेल्या आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचाच मतदारसंघ असलेल्या बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपचा पराभव केला आणि त्यामुळे देशभर या निकालाची चर्चा सुरू झालेली आहे। निकालांचे नेमके अर्थ काय आहेत, जय पराजयाची कारण काय आहेत, तसं दिल्लीतील जेन्झी आंदोलनाचीही यामध्ये काय रोल राहिलेला आहे बघूया एक स्पेशल रिपोर्ट। भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव। प्रशांत किशोरांचा बिहारच्या राजकीय पटलावर उदय। बांकीपूर मधील पराभवाने भाजपला मोठा धक्का। काही दिवसांपूर्वी जंतर मंतरसह देशभरात झालेल्या जेन्झी आंदोलनामुळे केंद्र सरकारला नमतं घ्यावं लागलं। आंदोलनाची तीव्रता इतकी होती की शेवटी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला। या धक्क्यातून भाजप आता सावरत नाही, तोच भाजपला दुसरा मोठा धक्का बिहारमध्ये बसलाय। जेन्झी आंदोलनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पराभव झालाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या जागेवर म्हणजे बांकीपूरमध्ये विधानसभा पोटनिवडणूक झाली। यात भाजप उमेदवार नीरज कुमार यांचा जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांनी पराभव करत भाजपला धक्का दिलाय। प्रशांत किशोर 19,419 मतांनी बांकीपूरमधून विजयी झाले आहेत। पण भाजपसाठी हा पराभव धक्कादायक असण्याचं कारण म्हणजे गेल्या निवडणुकीत नितीन नवीन 51,000च्या मताधिक्यानं विजयी झाले होते। नितीन नवीन राज्यसभेवर गेल्यानं ही पोटनिवडणूक झाली। बांकीपूर हा नितीन नवीन यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे। 1995 पासून ते सलग 5 वेळा या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आहेत। 6,000 कार्यकर्त्यांकडून या पोटनिवडणुकीत डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला। प्रचारात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन सक्रिय होते। बिहारमधील 27 आमदारांनी सुद्धा भाजपचा प्रचार केला। भाजपचे 18 खासदार या पोटनिवडणुकीतल्या प्रचारात सक्रिय होते। केंद्रीय मंत्री आणि भोजपुरी कलाकारांकडून सुद्धा भाजपचा प्रचार केला गेला। गेल्या विधानसभेत जनसुराज पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती, पण भाजपचा बालेकिल्लाच प्रशांत किशोर यांनी हिसकावून घेतला। त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते आहे, कारण गेल्या 3 दशकांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता। बांकीपूरमध्ये विजयाबाबत भाजपला इतका आत्मविश्वास होता की सकाळी मतमोजणीपूर्वीच विजयानंतर वाटण्यासाठी बुंदीचे लाडू बनवणं सुद्धा सुरू होतं। पण या पराभवामुळे भाजपसाठी लाडूची गोडी शिल्लक राहिली नाही। अगदी 1-2 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाच्या नेत्याकडून तो मतदारसंघ खेचून घेतला। अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा पराभव झाला त्याच पक्षाच्या नेत्यानं भाजपचा दारुण पराभव केला। त्यामुळे भाजपसाठी ही चिंतेची बाब मानली जाते आहे, कारण हा पराभव फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित नाहीये, तर त्याचे परिणाम देशभर होणार आहेत। बिहारमध्ये नव्या राजकीय शक्तीचा उदय प्रशांत किशोरांच्या रूपाने होण्याची शक्यता आहे। भाजपसमोर आता नव्या राजकीय पक्षाचं आव्हान उभं राहू शकतं। हा पराभव बिहारमधल्या बदलत्या मानसिकतेचा संकेत आहे। शहरी मतदार भाजपपासून दूर जाण्याचं देखील या निवडणुकीनं दाखवून दिलंय। पारंपरिक मतदारसंघात भाजपचा पराभव होऊ शकतो हा संदेश देशभरात गेलाय। राष्ट्रीय अध्यक्षांच्याच मतदारसंघात पराभवानं नेतृत्वावर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत। केवळ संघटन आणि जुन्या मतदारांवर अवलंबून चालणार नाही। जनतेने काँग्रेस राजदवर विश्वास न ठेवता तिसरा पर्याय निवडलेला आहे। ताकद लावून सुद्धा भाजपचा पराभव झाल्यानं विरोधकांचं मनोबल आता आणखी उंचावेल। यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशांत किशोर यांचा राजकीय पटलावर उदय, कारण कालपर्यंत ते राजकीय रणनीतिकारच होते, पण आता राजकारणी म्हणून त्यांच्या पदरात पडलेलं हे मोठं यश आहे। मेरे विधायक बनने से बांकीपुर बेंगलोर नहीं बनेगा, लेकिन यहाँ पर आपको कुछ सुधार होता अगले 2-3 महीने में दिखेगा। बड़ी बात यह है कि ये चुनाव बांकीपुर के नाली गली पर नहीं लड़ा गया है। ये चुनाव लड़ा गया है कि बिहार का नेतृत्व किसके हाथ में होना चाहिए, और बांकीपुर की जनता ने ये संदेश दिया है भाजपा के नेतृत्व को कि भाई आप अच्छे आदमी को बिहार का मुख्यमंत्री बनाइए। सम्राट चौधरी की जगह किसी कुशवाहा को बनाना है बनाइए, कोई दिक्कत नहीं है, कुशवाहा को ही बनाइए, लेकिन कुशवाहा समाज के ही किसी अच्छे आदमी को बनाइए। हर हालत में बिहार की तरक्की होनी चाहिए, बिहार का विकास होना चाहिए। व्यक्ति कोई जीते, दल कोई जीते, लोकतंत्र है, हार जीत होती रहती है। जो चुनाव परिणाम के रुझान आए उसको हम सिर झुकाकर स्वीकार करते हैं और हम पूरी समीक्षा करेंगे
बांकीपुर के लोग हमारे हैं, हमसे अलग क्यों हुए इसकी भी हम समीक्षा करेंगे। बिहारचं नेतृत्व कोणाकडे असावं हे सांगणारा हा निकाल असल्याचं प्रशांत किशोर म्हणाले आहेत. पण त्यांच्या विजयासोबत आता भाजपच्या पराभवाचंही विश्लेषण केलं जात आहे. पण बिहारचं राजकारण बघितलं तर तिथे नितीश कुमारांनी नेतृत्व सोडल्यानंतर एक पोकळी तयार झाली आहे. भाजपकडे सुद्धा म्हणावा तसा प्रभावशाली चेहरा नाहीये. त्यातच तिथे पर्यायी राजकारण प्रशांत किशोरांनी सुरू केलंय, जे बिहारी अस्मितेसोबतच रोजगार आणि विकास या मुद्द्यांभोवती असतं. त्यामुळे काही मुद्दे आहेत ज्याचा भाजपला या निवडणुकीत फटका बसलेला दिसतोय. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे अयोध्येतील राम मंदिर दान चोरी. त्याचबरोबर दिल्लीत पेटलेलं जेनझी आंदोलन. बिहारमध्ये भाजपकडे प्रभावशाली एक चेहरा नसणं, पक्ष नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये नाराजी, प्रशांत किशोरांकडून नागरी मुद्द्यांना प्राधान्य आणि भाजपला अपेक्षित असलेली ध्रुवीकरण आणि जातीय समीकरणं पथ्यावर न पडणं, याच मुद्द्यांचा भाजपला फटका बसला. की ज्या बिहारमध्ये भाजपने म्हणजे एनडीएने प्रचंड मोठा विजय मिळवला आणि जो मतदारसंघ 1995 पासून भाजपच्या ताब्यात होता आणि ज्या मतदारसंघामधून आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन निवडून येत होते, तो मतदारसंघ प्रशांत किशोर यांनी जिंकलेला आहे. त्यामुळं बिहारच्या जनतेची कमाल आहे, मतदारांची. कदाचित त्यांना सहानुभूती मिळाली असेल की हे प्रशांत किशोर खूप धडपड करतात, यांना एक संधी दिली पाहिजे, असंही आहे. किंवा दुसरी शक्यता अशी वर्तवली जाते की कदाचित भाजपने सुद्धा त्यांना आडून मदत तर केली नाही ना, कारण प्रशांत किशोर यांनी जवळपास सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांसोबत काम केलेलं आहे. याच मुद्द्यांचा प्रभाव आता निकालानंतर जाणवतोय. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रशांत किशोरांनी तरुणांसोबत थेट संवाद साधला होता. बांकीपूरमध्ये 3.79 लाख मतदारांपैकी जवळपास 1/3 मतदार 18 ते 29 वयोगटातील आहे. त्यामुळे या निवडणुकीत जेनझी गेम चेंजर ठरल्याचं दिसतंय. आजच्या विजयासोबतच बिहारच्या राजकारणात आता प्रशांत किशोर यांच्या रूपानं एका नव्या चेहऱ्याचा आणि राजकीय शक्तीचा उदय झालाय का हे येत्या काळात कळेलच. पण भाजपला मात्र या पोटनिवडणुकीनं एक मोठा धडा शिकवला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.